नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सद्धम्म म्हणजे काय, सद्धम्माची कार्य या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अपवित्रतेपासून चित्ताची शुद्धता. एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. कौशल नरेश प्रसेनजित तथागत वास करीत असलेल्या तेथे आला. आपल्या रथातून पाय उतार झाला आणि मोठ्या श्रद्धेने तथागतांनिकट गेला. त्याने तथागतांना नगर प्रवेशाची आणि त्याचे निमंत्रण स्वीकारून आतिथ्य ग्रहण करण्याची प्रार्थना केली. राजाने तथागतांनी नगर प्रवेश करावा आणि लोकांना सार्वजनिक धम्मोपदेश द्यावा अशीही प्रार्थना केली. हेतू हा की सामान्य जनांना तथागताचे दर्शन व्हावे, सामान्य जनांना तथागताचा धम्म अवगत व्हावा आणि सामान्य जनांनी तो ग्रहण करावा. तथागतांनी प्रार्थना स्वीकारली. दुसऱ्या दिवशी तथागत नगर प्रवेश करते झाले. त्यांच्यासह भिक्खूंचा मोठा समुदाय होता. ते सर्व नगरपथावर मार्गक्रमण करीत नियोजित स्थळी पोहोचले. तथागत स्थानापन्न झाले. इतरांनाही ते आपले स्थान ग्रहण केले. अन्न ग्रहण केल्यावर राजाने तथागतांना प्रार्थना केली की तथागत चारही वाटांना ज्या ठिकाणी जुळतात त्या ठिकाणी सार्वजनिक धम्मोपदेश द्यावा. राजाने हे प्रवचन खुल्या प्रांगणात आयोजित केले होते. मोठा जनसमुदाय त्या स्थळी उपस्थित होता. त्या स्थानी 2 व्यापारी बुद्धाचा धम्मोपदेश श्रवण करण्यात उपस्थित झाले होते. एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली, अशा प्रकारची सार्वजनिक सभा आयोजित करून सार्वजनिक धम्मोपदेशाचे आयोजन करून राजाने खरेच सुज्ञपणाचा परिचय करून दिला आहे. ही धम्मदेशाना किती व्यापक आहे, हा धम्मोपदेश किती गहन गंभीर आहे. यावर दुसऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त केली, राजाने या माणसाला येथे सार्वजनिक धम्मोपदेश देण्यासाठी आमंत्रित केले आहे. हा राजाचा मूर्खपणाच नव्हे तर काय. जसे गाडीला बांधलेली गाय जिकडे जाईल तिकडे तिचे वासरूही जाते, त्याचप्रमाणे हा बुद्ध राजाशी बांधलेला आहे आणि राजा जिकडे नेईल तिकडे जातो आहे. दोघांनाही व्यापाऱ्यांनी नगराचा निरोप घेतला आणि त्या एका पथिकाश्रमात वास्तव्यास आले. सुरापान करताना जो भला व्यापारी होता त्याला चतुर्दिक्पालांनी संयत राखले, त्याचे संरक्षण केले. दुसऱ्या व्यापाऱ्याला दुष्ट प्रेतात्म्याने अतिरिक्त सुरापानाची प्रेरणा दिली आहे. परिणामी तो अतिरिक्त सुरापानामुळे अचेतन अवस्थेला प्राप्त झाला आणि पथिकश्रमाबाहेरच्या वाटेवर जाऊन पडला. दुसऱ्या दिवशी प्रातसमयी व्यापाऱ्यांच्या मालवाहू गाड्या वाटेने जात होत्या. वाटेवर कोणी पडलेला आहे हे चालकांच्या ध्यानीही आले नाही आणि तो दुसरा व्यापारी त्या मालवाहू गाड्याच्या चाकाखाली चिरडला गेला, गतप्राण झाला. पहिला व्यापारी दूरदेशी जाऊन पोचला. तिथे एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघे टेकले. याचा परिणाम म्हणून त्याला त्या देशाचा राजा म्हणून घोषित करण्यात आले आणि सिंहासनारूढ झाला. यानंतर घडलेल्या घटनांचा विचित्रावर विचार करीत तो मायदेशी परत गेला. त्याने बुद्धांना आमंत्रित केले आणि सामान्य जनांना धम्मदेशना देण्याची प्रार्थना केली. त्या प्रसंगी त्या जगतवंद्य तथागतांनी त्या दुष्ट व्यापाऱ्याचा मृत्यूचे कारण शोधले. जो शुद्धपणाने वागला त्या व्यापाऱ्याला जे ऐश्वर्य प्राप्त झाले त्याचे कारणे स्पष्ट केले. त्यांनी पुढील गाथा गायली. चित्त सर्वांचे मूळ आहे, चित्तच स्वामी आहे, चित्तच निमित्त आहे. चित्तातच दुष्ट प्रवृत्ती उगम पावतात. त्यामुळे माणूस अकुशल वचन बोलतो, दुष्ट कर्म करतो. त्याच्या पापकर्माचे फळ म्हणून ज्याप्रमाणे रथाची चक्रे रथ ओढणाऱ्या वारूच्या पाठोपाठ जातात, त्याचप्रमाणे दुःखे त्या माणसाच्या पाठोपाठ येतात, त्याच्या वाट्याला येतात. चित्तच सर्वांचे मूळ आहे, चित्तच सर्वांचा स्वामी आहे. चित्तच नियोजन करते, प्रयोजन करते. जर चित्तात कुशल विचार असतील तर त्याची वाणी कुशल असते
त्याचे कर्म कुशल असते. त्याचा परिणाम म्हणून वस्तूच्या पाठोपाठ येणाऱ्या छायेप्रमाणे त्या कुशल कर्माचे फळ त्याला प्राप्त होते. हे कथन श्रवण केल्यावर राजा, त्याचे अमात्य आणि अगणित सामान्य जन धम्माची दीक्षा ग्रहण करते झाले आणि तथागतांचे अनुगामी झाले.